स्मारकामध्ये स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय, कारण गेले काही वर्ष या स्मारकावरती काम पण चालू आहे आणि चर्चा पण सुरू आहे. मी धन्यवाद देऊ इच्छितो आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट, कारण हे काम आत्ता सगळं छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं. देसाई साहेबांनी सांगितलं, आदित्यने सांगितलं, या जागेचं महत्त्व सांगितलं. आणखीन एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा स्मारक हे बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान जे मी तुम्हाला म्हणालो ते म्हणजे एकतर महापौर बंगला. हा बंगला नुसती एक वास्तू म्हणून आम्ही बघत नाही, तर त्या वास्तूबरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनामध्ये जोडले गेलेलो आहोत. आत्ताच इथे शिवसेनेचे 4 महापौर जे या वास्तूमध्ये राहिले होते आपल्यासोबत इकडे उपस्थित आहेत. शिवसेना प्रमुखांच्या अनेक बैठका इथे झालेल्या आहेत, युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. आणि ही जी वास्तू आहे म्हणजे महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्त्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. आणि हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, त्याच्यामध्ये CRZचा कायदा हाही एक होता. मग आम्ही असं ठरवलं, म्हणजे ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची, की आपण बेसमेंट म्हणजे भूमिगत स्मारक करूया. हे बोलायला खूप सोपं आहे, पण पाठीकडे समुद्र आहे म्हटल्यानंतर त्या समुद्राचा रेटा हा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिकडे रिपेअरिंग करण्याची गरज लागली, वारंवार लागली, कारण समुद्राचं पाणी जमिनीखालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं. तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं. म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतो आहे की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण करून दिलेलं आहे. साहजिकच आहे, 4 भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा 2चा जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल. या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा. संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट, अर्थात तो काही असं गुप्त असा जीवनपट नाही आहे, कारण मला आठवतंय शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही. त्यांचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं. पण हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही. तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं, आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं, देशाला दिलं, देशातल्या हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या 2चा सुद्धा तयार केलेला आहे. मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल. तर प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारीच्या आत पुढच्या म्हणजे 2026च्या हे स्मारक लोकांच्या चरणी, हिंदू हृदय सम्राटांच्या, मी भक्त शब्द नाही म्हणत, पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी, त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणारं असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे, की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. कुठे काय कसं येणार ह्याची सुद्धा तयारी झालेली आहे. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही
भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आहेत, तर त्याचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत, पण उद्बोधक असं एक ते साहित्य ठरेल. असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे. या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे. टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही. टप्पा 2 आधी पूर्ण केला असता तर मग टप्पा 1 कधी केला असता. तरीसुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाही आहे. हा टप्पा 1 आणि टप्पा 2. एक सेकंड, एक मराठीचं पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो. भूमिपूजन करोना सुद्धा उपस्थित होता. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात. नाही, ठीक आहे. मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही. मी या स्मारकाबद्दल बोलतो. पूर्ण जीवनपट. हां, आता सगळी उत्सुकता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला, तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सगळं 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 म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे, पण ते जर का मी आत्ता तुमच्यासमोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल. टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे. आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखीन निश्चित करतो आहोत. साहित्य त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं, खूप काही काय आमच्याकडे आहे. त्यांच्या काही वस्तूसुद्धा आहेत. त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाईटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे. आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करून घेऊ. मला असं वाटतं पुतळा असेल किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच. पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या, पण करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. हां, मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आम्हा लांबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते
त्याला लाईन ऑफ साईटमध्ये काही अडथळे येता कामा नयेत. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे. आणि जर वास्तू एकतर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसत्या इमारती बांधणं आणि काय करणं त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही. म्हणून झाडंही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे हे असं भूमिगत कार्य हे याच्या पुढे सुद्धा चालू राहील. अरे आप समुद्र से बाहर आइए ना. इसलिए भूमिगत है, इसलिए यह स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. नहीं, मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो. त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. जे असेल ते. ऐसे मैंने कुछ कहा नहीं. मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए. मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए. और खास कर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते. और सरकार होती है. आज भी ये स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं. हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं. ट्रस्ट आहे ना. मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे आणि ज्यांनी बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील. त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून ह्याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं व्हावं काय व्हावं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं है. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्यावेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना आपण. आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही. नाही, मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल. आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतात गोष्टी. ठीक आहे, चला. मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही आहेत. बघा, शेवटी हे जे आहे ना हे MMRDAच्या माध्यमातून करते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता तर काही सांगू शकत नाही. पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये. आम्ही आत्ता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे.
पहिलं भाषण आहे माझ्याकडे आत्ता फोनमध्ये. काही भाषणं मिळत नाही आहेत. कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आत्तासुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. मात्र त्यावेळेला आत्ता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्पूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्यातली किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तर बघा. धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं, त्याची पहिला टप्पा जो आहे तो जनतेसमोर आणावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.